लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. नमस्कार, मी फरहीन शब्बीर जमादार, मी आयुष सचिन जाधव. आपल्या सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मराठी राजभाषा दिन हा दरवर्षी 27 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवसाला मराठी भाषा दिवस, मराठी भाषा गौरव दिवस अशा विविध नावाने संबोधले जातात. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक कविवर्य वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस साजरा केला जातो. आम्ही इयत्ता 6वी क चे विद्यार्थी सादर करीत आहोत आजचा परिपाठ मराठी राजभाषा दिन. आजच्या या मराठी राजभाषा दिना दिवशी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला हार घालून आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. माझ्या मराठी मातीचा लावा लाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात, याच्या दर्दन धीराने केली मृत्यूवर ही मात. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या या ओळींनी अवघ्या मराठी जनांना अभिमान दिला आहे. अशा सक्षम, संपन्न, समृद्ध मराठीची अधिक माहिती घेऊया या चित्रफिती मार्फत. भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी, बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी. नमस्कार. आज 27 फेब्रुवारी म्हणजेच जागतिक मराठी राजभाषा दिन. आपल्या मातृभाषेचा, आपल्या मायबोलीचा, आपल्या राजभाषेचा गौरव दिन, सन्मान दिन. या पवित्र मराठी मातेच्या उदरात जन्म घेणाऱ्या, या वैभवशाली मराठी संस्कृतीचे साक्षीदार आणि वारसदार असणाऱ्या सर्व मराठी जनांना, सर्व मराठीच्या शिलेदारांना खूप खूप मराठमोळ्या शुभेच्छा. काहींना ज्ञात असेल तर काही अजूनही अज्ञात असतील की मराठी दिन 27 फेब्रुवारीलाच का साजरा करतात. तर मित्र हो, आज आहे मराठी साहित्य विश्वाच्या सारस्वत मंदिरातील दैदिप्यमान रत्नाचा जन्मदिवस. मराठी साहित्याचा मानदंड असणाऱ्या वि.वा. शिरवाडकर अर्थात आपल्या कुसुमाग्रजांचा जन्मदिवस. कुसुमाग्रजांच्या लेखणीतून झालेल्या अमृततुल्य शब्दसिंचनातून आपली मराठी भाषा अजन्म श्रीमंत झाली. कुसुमाग्रजांनी आपले उभे आयुष्य मराठीच्या वृद्धीसाठी, समृद्धीसाठी आणि संवर्धनासाठी व्यतीत केले. मराठी मायबोलीचा गोडवा गाताना कुसुमाग्रज म्हणायचे, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. किती गोड आहे माझी मराठी भाषा, किती थोरवी आहे माझ्या मराठीची, किती श्रीमंत आहे माझी मायबोली. चला तर आज आपल्या या मायबोलीचा थोडासा इतिहास जाणून घेऊया. मित्रांनो, मराठी भाषा ही काही काल परवा जन्माला आलेली भाषा नाही. हिच्या प्रत्येक पुत्राला गौरव वाटावा, हेवा वाटावा
असा गौरवशाली आणि श्रीमंत इतिहास माझ्या मराठीचा आहे. आपल्या देशावर जवळपास 400 वर्षे मोगलांचे राज्य होते, तर 150 वर्षे इंग्रजांचे राज्य होते. तरी देखील माझ्या मराठीच्या अस्मितेला व समृद्धतेला तडा गेला नाही. इतका कणखर, कणा आणि बाणा असणारी माझी मातृभाषा आहे. मराठी भाषेचे अस्तित्व सर्वसाधारणपणे 2000 वर्षापासून मानले जाते. प्राचीन काळी मराठी धर्मभाषा होती, पण पुरेशा प्रमाणात ती ज्ञान भाषा नव्हती. मराठीचा उदय संस्कृतच्या प्रभावाखाली प्राकृतच्या महाराष्ट्रीय बोलीभाषेपासून झाला असावा असे मानतात. अगदी प्राचीन काळापासून वेगवेगळ्या ग्रंथात, शिलालेखात मराठीचा उल्लेख आढळतो. मराठीची खरी प्रगती झाली ती 17वा सातवाहन राजा हाल यांच्या काळात. त्यांचे गाथा सप्तसती हे प्राकृत भाषेतील महाकाव्य मराठीला लाभलेली मोठी देणगी आहे. देवगिरीच्या यादवांच्या काळात तर मायबोलीची मोठी भरभराट झाली. त्यांनी मराठीला राजभाषेचा दर्जा दिला. याच काळात विवेक सिंधू हा मराठीतील पहिला काव्यग्रंथ मुकुंदराज यांनी सन 1110 साली निर्माण केला. मराठी भाषेला खरा पाया घालून दिला, खरी लौकिकता मिळवून दिली ती ज्ञानेश्वर माऊलींनी. ज्ञानेश्वरांनी आपल्या असामान्य ज्ञानाने मराठी साहित्याची उत्तम पायाभरणी केली आणि मराठीला अजरामर केले, आजीवन समृद्ध केले. ते मराठीला आईसारखे, अमृतासारखे मानायचे. मराठीचा कळवळा सांगताना ते म्हणायचे, माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजे जिंके, ऐसे अक्षरे रसिके मिळवीन. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सारख्या महान ग्रंथाची मराठी भाषेमध्ये रचना करून ज्ञानाची कवाडी असंख्य मराठी वाचकासाठी आणि चातकासाठी सर्व काळ खुली केली. यासोबतच अमृतानुभव, चांगदेव 65, हरिपाठ आदीची रचना केली. समस्त प्राणी मात्रासाठी पसायदान मागितली. यात संत नामदेव, संत मुक्ताई यांनी देखील मोलाची भर घातली. पुढे एकनाथांनी मराठी माणसाच्या हृदयाला भिडणारे बारोडे रचली. ज्ञान देवे रचिला पाया, तो का झालासे कळेस, या वचनाप्रमाणे मराठी साहित्य संपत्तीची भरभराट करण्याचे काम संत तुकोबांनी केले. त्यांनी 4141 अभंग लिहून मराठी भाषेला धन्य केले. समर्थ रामदासांनी ही परंपरा कळसास पोहोचवली. त्यांचे मनाचे श्लोक आजही घराघरात, मनामनात तेवत आहे. माझ्या मराठीला जिवंतपणा आणला, खरे वैभव प्राप्त करून दिले ते शिवरायांनीच. पहिले मराठी साम्राज्य निर्माण करण्याचे स्वप्न शिवरायांनी खरे करून दाखवले. मराठीच्या संवर्धनासाठी मराठीचा पहिला राजकोष निर्माण करणारे शिवराय आहेत. त्यांनी शासकीय कामाची व राजकारभाराची भाषा मराठी ठरवली होती. मराठी भाषेच्या जन्मापासून ते आज तागायत मराठी भाषा बहरतच आली आहे. तिचे कौतुक करताना ज्ञानेश्वर माऊलींचे ते गोड शब्द मनात आल्या वाचून राहत नाही. जैसी दीपा माझी दिवटी, का तिथी माझी पौर्णिमा गोमटी. जैसी दीपा माझी दिवटी, का तिथी माझी पौर्णिमा गोमटी. तैसी भाषामध्ये मराठी सर्वोत्तम, तैसी भाषामध्ये मराठी सर्वोत्तम. मराठी भाषेतील गोडवा, सुंदरता, विपुलता न सांगता येण्यासारखा व न मोजता येण्यासारखा आहे. या माय मराठीला वैभवशाली बनवणारे, सामर्थ्यशाली बनवणारे अनेक शिल्पकार, रक्षणकार आणि वारसदार पुत्र जन्माला आले. हे माझ्या माय मराठीचे मोठे सौभाग्य आहे आणि म्हणूनच मराठी साहित्याची पताका आज अखेर डौलाने फडकत आहे. ज्ञानेश्वरापासून ते मर्ढेपर्यंत, साने गुरुजी पासून ते ग्रेस पर्यंत, सावरकरापासून ते शांता सळकेपर्यंत कित्येक मराठी महासागराला झळाळी देणारे रत्न जन्माला आले आणि या माऊलीला कृत्य केले. याशिवाय अण्णाभाऊ साठे, वि. स. खांडेकर, शिवाजी सावंत, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, विश्वास पाटील, द. मा. मिरासदार, ग. दी. माडगुळकर, ना. सी. फडके, मंगेश पाडगावकर यासारख्या कित्येक साहित्य रत्नांनी मराठीचा खजिना अधिकाधिक समृद्धच केला. मराठीचे महत्व सांगताना सुरेश भट यांनी केलेली रचना तर अजरामरच आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक ऐकतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. खरंच माझी माय मराठी जगात सर्वात वेगळी आहे, सर्वात देखणी आहे, सर्वात गोजिरी आहे. जिची सुरुवात अ म्हणजे अज्ञानापासून होते व शेवट ज्ञ म्हणजे ज्ञानाने होते. मराठी ही इंडो युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख 22 भाषांपैकी मराठी ही एक भाषा आहे. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांची ती राजभाषा आहे. लोकसंख्येनुसार
मराठी ही जगातील 15व्या क्रमांकाची तर भारतामध्ये 4थ्या क्रमांकाची बोलली जाणारी भाषा आहे. सर्वसाधारणपणे 9 कोटी लोकांची ती प्रथम भाषा असून 2 कोटी लोकांची द्वितीय भाषा आहे. प्रत्येक जण मराठीचा शिलेदार बनला पाहिजे. म्हणून आज या पवित्र दिनी शपथ घेऊया. मराठीचे वैभव जपण्याचा, तिची मोडतोड न करण्याचा, शुद्ध स्वरूपात आणण्याचा, आदर बाळगण्याचा व सर्वश्रेष्ठ बनण्याचा आज दृढ निश्चय करूया. म्हणूनच गुरु ठाकूर म्हणतात, मिळवण्या परी गिरवणे थोर, संवादात धार राहू तिची, नको माऊलीची बेगडी बडाई, वर्तनात आई उमटावी. आज या मांगल्याच्या क्षणी माझ्या सर्व मराठी बांधवांना मराठीचे अभिजात सामर्थ्य जाणण्याची व जपण्याची प्रगल्भता मिळो, तितकीच हृदयाची विशालता मिळो, ही एकच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. पुन्हा सर्वांना जागतिक मराठी राजभाषा दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मान आहे भाषेचा आपुल्या मणी, लाख लाख शुभेच्छा तुम्हास या मराठी दिनी. जय मराठी, जय महाराष्ट्र. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाच्याच म्हणजे मराठी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने पावन झालेल्या संत तुकाराम महाराज आणि विविध साहित्यिकांच्या साहित्याने समृद्ध झालेल्या मराठमोळ्या माती जन्मलेल्या मराठी मावळ्यांनो, तुम्हा सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मराठी बोलणारा मराठी माणूस जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. आपण जागतिकीकरणाच्या स्पर्धेत उतरला आहात, पण ह्या स्पर्धेत मराठी भाषेला विसरून चालणार नाही. कारण जन्म झाल्यानंतर मुखातून पहिला शब्द येतो तो मराठीच होता. अगदी अचानक ठेच लागली तर आई ग हा जिव्हाळ्याचा शब्द मुखातून बाहेर पडतो, हे विसरून चालणार नाही. मातृभाषेवर आई इतकेच प्रेम असतं, तसंच माझेही माझ्या माय मराठीवर नितांत प्रेम आहे. ही मराठी भाषा कोणाला स्वाभिमान देते तर कोणाला जिद्द. जगात मराठी भाषा 15व्या क्रमांकावर आहे, तसेच देशात 3ऱ्या क्रमांकावर आहे. लोकमान्य टिळक म्हणतात, आपल्या भाषेचा दर्जा जितका चांगला असेल तितके आपले राष्ट्र अधिक बळकट होते. मराठी भाषा थोडीशी लुप्त होत चालली आहे, परंतु जोपर्यंत ही बोली भाषा म्हणून महाराष्ट्राच्या गावागावात बोलली जात आहे, तोपर्यंत भाषा संवर्धनासाठी काही पावले उचलण्यासाठी आज नितांत गरज आहे. भाषा संवर्धनासाठी सरकारने निर्णायक भूमिका घेतलीच पाहिजे. तसेच दैनंदिन जीवनात मराठीच्या वापराचा अट्टहास धरलाच पाहिजे. धन्यवाद. माझ्या मराठीचे बोलू कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके, अशी अक्षरे रसिका मिळवेल. या शब्दात संत ज्ञानेश्वरांनी माय माऊली मराठी भाषेची अशी थोरवी गायली आहे. मातृभाषेतून आपले विचार रोखठोकपणे व विलक्षण तळमळीने व्यक्त करून संत तुकाराम महाराजांनी अभंग रचना केली, जी इंद्रायणीत बुडूनही अमर राहिली. रामदासांचे मनाचे श्लोक आणि दासबोध या ग्रंथांनी भक्ती मार्ग बरोबरच संसाराची शिकवण दिली. असे प्राचीन संत, महापुरुष, महान असे वीर, वीरांगना, स्वतंत्रवीर सैनिक, अनेक थोर समाज सुधारक या मराठी मातीत घडले गेले. त्यांनी आपल्या जीवनाला आकार दिले, आपल्याला त्यांच्या अमूल्य संदेशाने प्रेरित केले, प्रोत्साहन दिले, आपल्या पंखात बळ दिले. तर चला आपण अशा महान व्यक्ती व त्यांच्या विचारांना एक पात्री नाटकातून पुन्हा पाहूया. 19व्या शतकातील विद्यादायिनी, एक युगंधरा, जिने आपल्या पतीच्या साथीनं शिक्षणाची गंगोत्री सर्वसामान्य माणसांच्या घराघरात पोहोचवण्यासाठी अविरत कष्ट साहिले. रूढी परंपरेच्या अंधारातून बाहेर काढून तुमचं आमचं आयुष्य सफल आणि सुफल होण्यासाठी जी अखंड चंदनासारखी झिजली, कोण होती ती माऊली? कोण होती ती जी लखलखणाऱ्या तेजाची सत्यशोधक क्रांतिज्योती म्हणून आजही ओळखली जाते? ओळखलत मला? मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या.
वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिराव गोविंदराव फुले या नावाच्या माणसाशी माझा विवाह झाला. हळूहळू माझ्या लक्षात आले, ज्या माणसाशी माझा विवाह झाला तो निव्वळ सामान्य माणूस नव्हे, तर लाखो करोडोंना जगण्याची ऊर्जा देणारा क्रांतीसूर्य आहे. 1 जानेवारी, होय, शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 पुण्यातील भिडेवाड्यात सर्व धर्मी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. भारतीय माणसांसाठी सुरू केलेली ती पहिली शाळा, आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शिक्षण हे दूध आहे वाघिणीचं. हे वाघिणीचं दूध मी माझ्या लेकरांना देणार होते. शेरपटासारखं जगला तर काम तमाम होईल, वाघासारखं जगला तर नाम होईल. कार्य खडतर होतं, जोखमीचं होतं, पण शिवरायांच्या मावळ प्रांतातील आम्ही देखील वंशज आहोत. घाबरणं किंवा कच खाणं आमच्या रक्ताला मानवणारं नव्हतं. आमचं जगणं आणि मरणं हे तर आमच्या लेकरांच्या उन्नतीसाठी होतं. यात चीज होती, हानी होती, अपमान होता, पण उद्याचा सूर्य घडवण्यासाठी आम्हा अभियंत्यांचा हा संसार होता. राज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हिंदुस्तान, अखंड हिंदुस्तान, अखंड हिंदुस्तान जर ब्रिटिशांच्या विरुद्ध उभा राहिला तर अखंड हिंदुस्तानाशी लढणं ब्रिटिशां कठीणच नाही पण अशक्य होऊन जाईल. स्वातंत्र्य मिळण्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मी लोकांचा आणि ते माझे. देश कार्य म्हणजेच देव कार्य. गेले 25 वर्ष मी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढत आहे. राज्यासाठी रक्त व्हायला गेलंच पाहिजे. अहो 1857चा बंड मोडून का पडला? राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांच्या बलिदान का व्यर्थ केले? कारण आपण एकत्रपणे लढलोच नाही. खूप झाले योजना, खूप झाले विचार. आता एकतर मारा नाहीतर मारा. कितीही संकट आली, आबा जरी कोसळले तरी देखील त्याचा पाय ठेवून उभा राहील. एकच ध्येय, स्वराज्य म्हणजेच राज्य. माझ्या काळजाच्या चिंध्या होत आहेत, पण मी जगणार तुमच्यासाठी. मी बरी असते तर एक क्षणभरही सहन केले नसते. नंदाच्या घरून बाहेर पडलो तशी तुम्हाला घेऊन या क्षणालाही बाहेर पडले असते. या आजारामुळे मी अकतीक झाले, लाचार झाले. मला माझा भरोसा वाटत नाही म्हणून सांगते. ऐकता ना? आजची रात्र आपण इथे काढू, उद्या सकाळीच मोरवाडीला जाऊ. ऐक, मी बंगल्यात नलूकडे जाऊन येते. एकदा तिला स्पष्ट विचारते, काय तुझ्या मनात आहे? म्हणून आम्ही घर सोडायला तयार आहोत. पण साभर तर शिक्का आमच्या कपाळावर मारू नकोस. मी पायावर डोकं ठेवून तिची विनवणी करीन. बये, तुझ्याजवळ कधीही काही मागितले नाही, पुढेही काही मागणार नाही. पण आज पदर पसरवते तुझ्यासमोर. एखादा माणूस आमच्या बरोबर दे आणि आम्हाला मोरवाडीपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था कर. आम्ही आमची थेरडी तोंड परत तुला दाखवणार नाही. पण तुम्ही शांत बसायचं, डोकं फिरून घ्यायचं नाही. माझी शपथ आहे तुम्हाला. मला बरं वाटलं ना, मोरवाडीला गेल्यावर तेवढीच सुख समाधानाची देऊळ उभे करी. माझ्या देवासाठी सारा मंगल स्वप्न आपण विसरून जाऊ. माझी पुष्पांजली असेच मी समजेल. तुमची साथ आहे तोपर्यंत कशाचीही पर्वा नाही मला. मी मनाने खचले नाही. तुमच्या हाताचा आधार मिळाला तर कुठल्याही वादळवाड्यात दगडासारखी उभी राहील, कुठल्याही काळोखाऱ्यातून रस्ता काढेल. पण तुम्ही माझं एवढंच ऐकायला हवं. तुम्ही शांत व्हायला हवं. अहो, ऐकतात ना? आमुच्या मनामनात दंगते मराठी, आमुच्या रंगारंगात रंगते मराठी, आमुच्या उराउरात स्पंदते मराठी, आमुच्या नसानसात नाचते मराठी. साहित्य वाङ्मय हे आपल्या मराठी भाषेचे अनमोल लेण आहे.
मायबोली मराठी ही कवितांमध्ये फुलासारखी नाजूक वाटते व काव्याला फुलवते सुद्धा. तर चला आपण अशा प्रेरणा देणाऱ्या व जीवन फुलवणाऱ्या कविता ऐकूया. माझे नाव अफशिन शब्बीर जमादार आहे. मी आता 6वीत शिकत आहे. मी आज तुमच्या समोर प्रसिद्ध कविवर्य कुसुमाग्रज यांची कविता सादर करणार आहे. माझे कवितेचं नाव आहे कणा. ओळखलात का सर मला पावसात आला कोणी? ओळखलात का सर मला पावसात आला कोणी? कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, क्षणभर बसला नंतर हसला. बोलल्यावरती पाहून गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेर वार्शिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली. मोठ्या हाती जाईन कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विझले, होते नव्हते गेले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे, सर आता लढतो आहे. चिखल काळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा सर, फक्त लढ म्हणा. धन्यवाद. माझ्या कवितेचे नाव मराठी राजभाषा दिन. माझ्या मराठी भाषेचे काही गाव गुण गाणं. माझ्या मराठी भाषेचे काही गाव गुण गाणं. आज साजरा करू मराठी राजभाषा दिन. आज साजरा करू मराठी राजभाषा दिन. माझ्या मराठी भाषेचे काही सांगू महती. माझ्या मराठी भाषेचे काही सांगू महती. जाता समुद्र पार आहे हो तिची ख्याती. भाषा वैभवात ती आहे हो जगती महान. भाषा वैभवात ती आहे हो जगती महान. आज साजरा करू मराठी राजभाषा दिन. आज साजरा करू मराठी राजभाषा दिन. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत जनाबाई, कुसुमाग्रज, गडकरी, कवी बहिणाबाई. मराठी साहित्यातील हे रत्न महान. मराठी साहित्यातील हे रत्न महान. आज साजरा करू मराठी राजभाषा दिन. आज साजरा करू मराठी राजभाषा दिन. वेलांटी, काना, मात्रा आणि आकार उकार. वेलांटी, काना, मात्रा आणि आकार उकार. 7 शृंगाराचं वस्त्र नेसली नौकार. शोभते अशी जणू काही सौंदर्याची खान. आज साजरा करू मराठी राजभाषा दिन. आज साजरा करू मराठी राजभाषा दिन. माझ्या मराठी भाषेचे काही गाव गुण गाणं. माझ्या मराठी भाषेचे काही गाव गुण गाणं. आज साजरा करू मराठी राजभाषा दिन. आज साजरा करू मराठी राजभाषा दिन. धन्यवाद. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. 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 करकटावरी ठेवनिया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. तुळसी हार गळा कासे पितांबर. तुळसी हार गळा कासे पितांबर. आवडे निरंतर तेची ध्यान. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. मराठी भाषा आमची आहे महाराष्ट्राची शान. मराठी भाषा आमची आहे महाराष्ट्राची शान. भजन कीर्तन भारूड यातच गुंतून जाते भान. भजन कीर्तन भारूड यातच गुंतून जाते भान. अशा मराठी भाषेचा पाहिजे थोडा गर्व. अशा मराठी भाषेचा पाहिजे थोडा गर्व. मराठी राजभाषा दिन आनंदाने साजरा करूयात सर्व. चला तर या नृत्याद्वारे साजरा करूया मराठी राजभाषा दिन.
उत्तुंग भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊया, उज्ज्वल भविष्यासाठी एक दिलाने उमटू दे जय घोष आज हा ओठी. दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती. मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी. ज्ञानदेवांनी रुजवली ती भाषा मराठी, शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी, संतांनी वाढविला तो वान मराठी. अमुची माय बोली अमुचा अभिमान मराठी, अमुची माय बोली अमुचा अभिमान मराठी. नमस्कार. आपणा सर्वांना राजभाषा मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मराठी ही एक वैभवशाली भाषा आहे. मराठी या भाषेला थोर असा इतिहास लाभला आहे. अनेक संतांच्या काव्यामध्ये, ओव्यांमध्ये, भजनामध्ये, भारुडांमध्ये ही मराठी सजली आहे. साहित्यिकांच्या लेखणीमध्ये ही संपन्न झाली आहे. अशी ही संपन्न समृद्ध मराठी खरोखर गोजिरी आहे, देखणी आहे. या मराठीमध्ये मायेचा ओलावा जाणतो. या मराठीला जर व्याकरणीय दृष्टिकोनातून पाहिले तर आपणास असे पाहण्यास मिळते की या मराठीची सुरुवात अ म्हणजे अज्ञानापासून ज्ञ म्हणजे ज्ञानापर्यंत म्हणजेच पूर्णत्वापर्यंत नेणारी अशी आहे. अशी ही वैभवशाली संपन्न मराठीचा आज गौरव दिवस. अशा या संपन्न वैभवशाली मराठीचा वारसा भविष्यातील पिढीने पुढे चालवावा म्हणून मराठी राजभाषा दिवस सुरू करण्याची प्रथा सुरू झाली आहे. या दिवशी मराठी कविता गायन, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, एक पात्री नाटक अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करून मराठी भाषेला एक दिशा दिली जाते. अशा प्रकारे मराठीची महती गायली जाते व मराठीचे गौरव केले जाते. असाच एक छोटासा प्रयोग आम्ही इयत्ता 6वी क च्या विद्यार्थ्यांनी केला आहे. मराठी राजभाषा दिन साजरा करण्यासाठी आम्हाला आमच्या शाळेचे मुख्याध्यापक फादर बॉस्को यांनी मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसेच आमच्या पर्यवेक्षिका सौ मंजुषा मॅडम यांनी देखील त्यांचे अमूल्य असे मार्गदर्शन आमच्यासाठी केले, त्याबद्दल त्यांचे आभार. तसेच अनेक जणांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी त्यांचं सहकार्य केलं, अशा प्रत्येकाचे मी आभार मानते. Very good morning to all of you. And as we celebrate this Marathi Divas today, the 27th of February, especially commemorating the contributions of the great poet Kusumagraj, we also get an opportunity to appreciate the Marathi language, which has got a very time-tested history of almost more than 2000 years. And I would like to congratulate teacher Monali in a special way and her class for taking us through the history of this particular language through their assembly. They have given us a taste of what different individuals have striven for and the contributions made in popularizing this particular language. Every language, when spoken correctly, has its own nuances. And when we are able to speak a language correctly, I think it's got a different flavor altogether. I'm so happy that our children,
have given a very nice account of themselves by presenting the history of this language and also the beauty of this language. What we need to do now is strive to understand this language a little more, probably use it in the right spirit, and also appreciate the language first of all, and make an attempt to speak this language correctly and fluently. Once again, thank you to teacher Monali and her class for having presented this assembly to us, and I wish each and every one of you a very happy Marathi Divas. God bless you.